सो हा गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल श्री सरसर. कशा आहात म्हणले? मजेत ना? सो आता आजचा ब्लॉग आहे. आम्ही दादूला सरप्राईज देणार आहोत. त्याला ह्या पेन्सिलचा किती इंतजार होता. सगळ्यांना बोलतोय की अशी पेन्सिलची पेन्सिल आणा. तर ही आता न्यू ट्रेंड निघला आहे तर आणा. तर आम्ही आज गेलेलो, मस्त माझा प्रोजेक्ट होता त्याचं आणायला गेलो तर हे पण भेटलं तेव्हा आणलं. तर आता आम्ही गिफ्ट पॅक करतोय. तसं लिहिणार आहोत तर त्याला पुढे कन्फ्यूज करून टाकणार आहोत की कुठं कुठे आणि मेन गिफ्ट तर आमच्याकडेच असणार आहे. सो चला पुढं बघा आम्ही काय करतात. त्या पेन्सिलच्या बॉक्सला मी रॅपर पॅक, कारण आमच्याकडे दुसरा बॉक्सच नाही आहे त्या पेन्सिलचा, तर आम्ही असं करतोय. सो चला कंटिन्यू राहा, आम्ही काय काय करतो ते तुम्हाला दिसेल. तर गाईस ही बघा त्या चिठ्ठ्या फाडते आणि मी गम चिटकवायचे काम करते. किती फाडू जास्त किती बोलायला किती लिहिणार आहोत आपण. सगळं झालेलं आहे. तर आम्ही गिफ्ट रॅप केलेलं आहे. आमच्या चिठ्ठ्या कंप्लीट झालेल्या आहेत. एवढं डोकं लावून आणि एवढं लॉजिक लावून आम्ही एवढं सगळं केलेलं आहे. आता आम्ही फक्त गिफ्ट रॅप करायचं आहे. सो चला आता लपवायची कामं आम्हाला करायची आहेत. तर आता पहिले हे लिहून घेते. आम्हाला गिफ्ट फक्त 40 रुपयाचं गिफ्ट आहे, जास्त नाही. तर चला आता गिफ्ट रॅप करूया. गिफ्ट लपवलेलं आहे आणि दादूचं गिफ्ट तयार झालेलं आहे आणि आमच्या चिठ्ठ्या होत्या ते लिपवलं आहे. आणि हे बघा युअर फायनल गिफ्ट दादू. आता हे झालेलं आहे. आता हे आम्ही लपवायला जाणार आहोत आणि कुठे कुठे लपवले ते दादू आल्यावर तुम्हाला कळेल. आम्ही म्हणजे सिंपल जागा आहे, त्याला माहितीच जागा त्या तिथेच लपवलं आहे. आणि चला मग बघूया दादू आल्यावर काय काय होईल आणि काय धमाल होणार आहे. तर तुम्हाला समजेलच काय काय धमाल होईल. सो चला आता हे सगळं आवरते पसारा आणि एक झोप काढून दादूला उठवते. हे दादूसाठी एक मोठं गिफ्ट आहे. दादू कधीपासून आमच्याकडून मागत होता की हे द्या हे द्या. तर फायनली त्याला आम्ही गिफ्ट हे देणार आहोत. सो त्याला येऊ द्या, त्याची रिॲक्शन काय आहे. आणि हे चिठ्ठ्या शोधून तो दमतो, मरण्याचं दमणार आहे. कारण आम्ही अशा चिठ्ठ्या लपवल्या आहेत ना की शोधू पण शकतो आणि नाही पण शोधू शकत. ते आपण आता बघूया काय होणार आहे. सो कंटिन्यू आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला ब्लॉग देतो. चला बाय. ऐक, तुला ही चिठ्ठी वाचायची आहे आणि ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन दिले आहे ते तुला आन्सरमध्ये सोडवायचं. तर ऐक, तुला एक सरप्राईज आहे दादू. आणि दुसरी चिठ्ठी जागी आहे की तू दररोज ओपन करतोस आणि दररोज स्कूलची वस्तू ठेवतोस. ती कुठली वस्तू आहे? म्हणजे अशी वस्तू की तू तिथंच वस्तू ठेवतोस स्कूलची पण आणि पण तिथंच ठेवतोस. माझ्या त्याला बुकांचा. हा चला सगळं चल. वन चिठ्ठी इज कम्प्लीट. आता शोध इथे चिठ्ठी. हा आता ते मी वाचते. आता सेकंड चिठ्ठी आहे. तिसरी चिठ्ठी अशी जागी आहे की पप्पाचे इम्पॉर्टंट असतात तिथे. पप्पांचे इम्पॉर्टंट कुठे असतात? सेकंड चिठ्ठी शोध. आता एक चिठ्ठी एक कुठे 10 मिनिट फटाफट. बुकांमध्ये पण आहेत हो लपलेल्या. नाही नीट बघ. हिंड त्याच बुक तू सापडलीस त्याच बुकात आहे. नीट बघ. नीट बघ. नीट बघ. हा ही आहे थर्ड चिठ्ठी. आता परत वाचते बघा. श्रीजाची आवडणारी जागा कोणती? श्रीजाची आवडणारी जागा कोणती? श्रीजा आल्या कुठल्या जागेवर जाते? फिश टँक. हा आता तिथे एक चिठ्ठी आहे बघ. ही आहे फोर्थ चिठ्ठी. फिश टँक इथं आहे. फिश टँक
काहीतरी पुन्हा आहे का निघतोय ह्या साईडून आहे शोध ह्या साईडून अरे माझी हात ना फुलत आहे. शोध भेटली. थांब 5th चिठ्ठी. आता एक अशी जागा आहे की वेदू तिथे अभ्यास करते आणि बोलण्याच्या आधी आता ही आहे 6th चिठ्ठी. तुझं फायनल गिफ्ट जवळ असले आहे आणि एक अशी जागा आहे की ते पाहुणे ओळखू शकत नाही. कुठली जागा? Oh my God! लाईट आला आपली. त्याचं फायनल गिफ्ट गाईस त्यांना भेटलेला आहे. तिने आणलं तरी तुला आणायचं माहितीये का? बरी लाईट बंद कर. कसं वाटलं तुला गिफ्ट? खुश झाला आमचा दादू. हा खुशी बघा शॉपनर आहे. ह्याला किती दिवस ही पेन पेन्सिल पाहिजे होती. ही पेन पेन्सिल कसली अशी. सो गाईज त्याला ही वाली पेन पेन्सिल पाहिजे होती. मी तुम्हाला दाखवली होती तर ही कोणीच दिली नाही. मी आणि वेदूने दिले त्याला पेन हे पेन्सिल. शॉपनर पण आपल्यासारखं नाही, वेगळं आहे हे. हा मोठे माणसं देणार होते ते राहू द्या आता जाऊ द्या. सो ही आता देणार होती. मोठ्या माणसांना टाइम नाही तर ह्या आता बघा आमची कशा खेळताय. चिल्ड्रन्स पार्टी आलेली आहे परत एकदा. हाय कर. हाय हाय करा. हाय कर. हाय. कसं वाटलं तुला? ए सांग कसं वाटलं. सो गाईज आता दादूला खूप खूप गिफ्ट आवडलं आहे. तर आमचा एवढासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.